नमस्कार. आज आपण बनवूया कारली, भरलेली शेंगदाणे घालून कसे बनवायचे ते. चला तर किचन मध्ये. हे मी व्हाईट कलरचे 4 कारले घेतलेत. असे बाजारात व्हाईट कलरचे कारले येतात. हे आता ह्याला मी कट करून घेते. हे असे कट करून घेतले. हे सगळे आपण कारले कट करून घेऊया. हे कारले चांगले कवळे आहेत, बिया वगैरे नाही आहेत जास्त ना ह्या. आणि आपण पाणी गरम करायला ठेवूया. आपण पहिले कारले उकळून घेऊया आणि पाण्यामध्ये मीठ घालूया. मिठाच्या पाण्यामध्ये उकळायचे. हे कारले मी धुवून घेतलेले पहिलाच. हे आपण पाण्यामध्ये घालूया आणि उकळायला ठेवूया कारले. हे बघायचं जरा आतमध्ये काय अशा जाड जाड बिया असतात त्या काढून टाकायच्या सर्व. अशा जाड बिया पण ह्याच्यामध्ये नाही आहेत. जाड अशा बिया, अशा जाड नाही आहे. जाड असेल तर काढून टाकायच्या. आणि आपण ह्याला उकळायला ठेवूया. 5 मिनिटं ठेवूया आपण. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायला मसाला बनवायसाठी शेंगदाणे घेतले 1 वाटी, कोथिंबीर, मीठ, हळद, कांदा लसूण मसाला घेतलाय, गरम मसाला, लसूण अद्रकची पेस्ट आणि 1 लिंबू घेतलाय. आपण हे सगळं ह्याच्यामध्ये भरायसाठी घेतले. मिक्स करून घेऊया. हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया. हे घातले कोथिंबीर आणि 1 वाटी शेंगदाणे थोडे जाडसर घेतले. हे करून हळद 1 चम्मच मोठा, मीठ, हा गरम मसाला आणि हा कांदा लसूण मसाला आणि हा 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. आणि हा लिंबू 1 आपण घालूया ह्याच्यामध्ये चिरून. एक अख्खा लिंबू घालूया आपण आंबटसाठी. चिंच घातली तरी पण चालतं. चिंच घालतात कोण कोण, लिंबू घालते. मी आज लिंबू घातले. हा लिंबू घातला आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण. लिंबूच्या ह्याच्यामध्येच ते असं वलसर होतं हा मसाला. असं काही पाणी घालायची गरज नाही. आणि हे आता कारले आपले उकडले ना की आपण त्याच्यात भरून घेऊ. एकदम सोपा पटकन होतं हे पदार्थ. हे आपलं तयार झालंय कारल्याचा मसाला. कारले पडतं ते अजून थोडं आपण ठेवूया 5 मिनिटं अजून. कारले उकळले, शिजले चांगले. हे आपण ह्याला थंड करून घेऊया. हे कारले थंडे करून घेतले थंड पाण्यामध्ये टाकून. थंड झाले ते कारले. आपण आता भरून घेऊया ह्याच्यामध्ये. हे असे कारले भरून घेऊया आपण.
तेल घालून घेऊया ह्याच्यात आणि हे कारले सर्व आपण टाकून घेऊया. सगळं टाकून घेऊन फ्राय करून घ्यायचं याला. आता कारल्याला थोडं तेल घालायचं.